नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ हा खूप सुंदर छान व्हिडिओ आहे। गेल्या वर्षी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेमध्ये आपल्या अकॅडमीतील विद्यार्थी सुजन अर्जुन दोडमणी याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेली आहे आणि त्या संदर्भात आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी बसलेला आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी अतिशय शांत, संयमी आणि कुशाग्र विद्यार्थी आहे आणि त्याच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने फळ मिळालेलं आहे। आज आपण त्याची आपल्या अकॅडमीच्या आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीनं त्याची मुलाखत या ठिकाणी आपण घेतोय। तर अतिशय सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्यानं खूप वर्षभर मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीच्या पाठीमागे त्याच्या कुटुंबियांचा खूप मोठा हात आहे। तर चला, तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन आहेत, जे विद्यार्थी पहिल्यापासून आपल्या चॅनलला जॉईन आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि मार्गदर्शक ठरणार आहे। तर माझे सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर चला, पहिल्यांदा आपण त्या तोंडातून त्याची ओळख करून घेऊयात। तर मला तुझी ओळख आणि तुझ्या घरची कुटुंबियांची माहिती जरा सांग। माझं नाव सुजन अर्जुन दोडमणे। माझे वडील हमाली करतात व आई रोजगार करते, तसेच आजी आजोबा पण रोजगार करतात। बघा, अतिशय सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहे। वडील याचे व्यवसायानं हमाली करत आहेत। आई दुसऱ्याच्या बांधावरती रोजगारानं जाते। आजी आजोबाही तेच काम करत आहेत। अतिशय बिकट परिस्थिती असणारा हा विद्यार्थी आपल्या अकॅडमीत आला होता आणि त्याची कौटुंबिक परिस्थिती न पाहता त्याची बौद्धिक परिस्थिती पाहून आपण त्याला चांगलं ज्ञानार्जनाचं काम केलं आणि आज तो माझ्यासमोर बसलेला आहे। वडिलांचं शिक्षण काय झालेलं आहे? वडिलांचं शिक्षण 10वी नापास आणि आईचं शिक्षण 12वी नापास। ऐकलं असेल तुम्ही, वडील 10वी नापास आहेत आणि आई 12वी नापास आहे। सांगायचं तात्पर्य असं की स्वतः अशिक्षित राहून स्वतः आपलं शिक्षण पूर्ण करता परिस्थितीमुळे त्यांना करता न आलेलं, ते पुढे शिकू शकले नाहीत आणि स्वतः शिक्षण न घेतल्यामुळं त्यांना तेवढं शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या पाल्यासाठी त्यांनी मेहनतीनं आपल्या अकॅडमी जॉईन केली होती आणि आज तो जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी त्याची निवड झालेली आहे। तर बघा, अशिक्षित किंवा निरक्षर म्हणता येणार नाही, पण शिक्षण कमी असून सुद्धा त्यांना माहित आहे शिक्षण कमी असल्यानं काय होतं। तर शिक्षण जास्त घेतलास तर आज कुठं ना कुठं तर नोकरी मिळाली असती, पण शिक्षण कमी असल्यामुळे हाताला कामधंदा नाही, म्हणून त्यांनी हमाली हा व्यवसाय पत्करला आणि आज अखेर ते व्यवसायात ते काम करत आहेत। स्वतः हमाला असून सुद्धा मुलाला शिक्षणासाठी त्यांनी काही कमी पडून दिलेलं नाही। वर्षभर लागणारे प्रत्येक गोष्ट वडिलांनी त्याला पुरवलेलं आहे। अशा हा कुटुंबातील विद्यार्थी आपल्या अकॅडमीत येऊन आज नवोदयधारक झालेला आहे। तर बघा, आपण आता त्याला एक एक करता प्रश्न विचारूयात। जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्यानंतर पहिल्यांदा तुझी रिएक्शन काय होती? मी नाचत होतो आनंदाने। नाचत होता? बरं, अजून काय केलं? नंतर मी लगेच जाऊन वडिलांना सांगितलं की माझी जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेत निवड झाली। नंतर आई गेलेली रोजगाराला, कामाला गेलेली। नंतर आईला पण फोन करून सांगितलं की माझी नवोदय मध्ये निवड झाली आहे। बरोबर। बघा, ज्यावेळेस खऱ्या मेहनतीला यश मिळतं ना, तो असाच आनंद होतो। जेव्हा त्याची निवड झालेली त्याला कळलं तर तो जागच्या क्षणी नाचायला लागला होता आणि हाच खऱ्या अर्थानं आनंदोत्सव आहे। वडिलांच्या काय रिएक्शन होती? वडिलांची आनंद अश्रू त्याच्या डोळ्यातनं। बघा, ज्या वडिलांनी अथक परिश्रम घेऊन, मेहनत घेऊन मुलाला शिक्षण दिलं, त्या विद्यार्थ्याचे, त्या पाल्याचे वडील अक्षरशः ढसासा रडत होते, कारण ते रडणं नव्हतं तर ते आनंदाश्रू होते। घेतलेल्या कष्टाचं चीज झालं असं त्यांच्या डोळ्यातून ते आनंदाश्रू सांगत होते। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, नवोदय विद्यालयाच्या तयारीसाठी तू कधीपासून सुरुवात केली होती? मी जून 2023 पासून सुरुवात केली होती। बर, त्याच्या अगोदर इतर कोणत्या परीक्षांना तू बसला होतास का? बसलेलो, मंथन या परीक्षेला बसलेलो।
किती मार्क्स पडले होते चौथीत असताना तुला? मला चौथीत असताना 210च्या अलीकडे पडले. 210च्या रेंजनं असणारा विद्यार्थी आज मला सांगा वाटते त्याच मंथन परीक्षेत केंद्रात कधीच न बसलेला विद्यार्थी त्याच केंद्रात तो जिल्ह्यात प्रथम क्रमांकानं पास झालेला आहे आणि सुंदर असा त्याचा निकाल लागलेला आहे. आणि 210 मार्काचा मंथनचा विद्यार्थी सुद्धा जवाहर नवोदय विद्यालयात जाऊ शकतो हे सांगायचं आहे. आणि या ठिकाणी कुठली परिस्थिती आडवी येत नाही, लक्षात घ्या. यश मिळण्यासाठी कोणालाही कुठल्या प्रकारची परिस्थिती आडवी येत नाही. परिस्थिती माणसाला घडवते, कधीच बिघडवत नाही, हे सांगायचं आहे मला. तर बघा, तर त्यानं सुरुवात केली होती जून 2023, म्हणजे गेल्या वर्षी सुरुवातीपासून एकच वर्ष हातात होतं, एक वर्ष सुद्धा नाही. जून पासून जानेवारी महिन्यापर्यंत त्याच्या हातात फक्त 7 ते 8 महिने होते आणि ते 7 ते 8 कमी कालावधीत सुद्धा त्यानं हे उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे. ते कशी हे यश मिळवलं ते सांगशील का जरा? मी जेव्हा इथं आलो तेव्हा मला काहीच येत नव्हतं, कारण नवोदयची मला त्यावेळी काहीच माहिती नव्हती. नंतर इथं आल्यानंतर थोडं थोडं कळत गेलं. कळत नंतर मग नवोदयचा सराव झाला. तसंच फायनल प्रश्नपत्रिकांचा सराव झाला. नंतर मग सरांनी उत्कृष्ट अशी शिकवणी चालू केली. नंतर मग परीक्षा दिल्यानंतर 1-1.5 महिन्यांनी निकाल लागला. तेव्हा निकाल लागल्यानंतर निवड झाली माझी नवोदयमध्ये. ठीक आहे. बघा, सुरुवात आणि शेवट त्यानं सांगितला. सुरुवात कशी होती आणि शेवट कसा झाला? सुरुवात थोडी वाईट झाली, कारण तेव्हा काहीच कळत नव्हतं. सारखा ओरडा खायला लागतो आई वडिलांचा, सरांचा, मॅडमांचा. नंतर मग शेवट असा झाला की आनंदाचा, कारण नवोदयमध्ये निवड झाली. इतर कोणत्याही परीक्षेत यशस्वी झालं. बघा, आता सांगायचं प्रयास की सुरुवातीला आल्यानंतर जेमतेम त्याला बेसिक क्रिया वगैरे पाया थोडासा होता आणि त्याच्या ह्याच्यावर जेव्हावर त्यानं काय केलंय, इतकं मोठं यश संपादन केले. पहिल्या पेपरमध्ये किती मार्क्स पडले? नवोदय जवाहर नवोदयच्या सराव परीक्षेमध्ये पहिल्यांदा किती मार्क्स पडले? 70च्या खाली. बघा, 60 ते 70 मार्क्स पडणारा विद्यार्थी फायनलला किती मार्क्स पडलेले? 98.75. म्हणजे 80 प्रश्नापैकी फक्त एकच प्रश्न चुकलेला आहे. तो कोणत्या विषयात चुकलाय? मराठी विषयात. कोणत्या विषयाकडे जास्त लक्ष द्यावं आणि कोणत्या विषयात जास्त सराव करावा लागणार? सराव गणिताचा करायला लागणार, पण लक्ष मराठीकडे जास्त दिलं पाहिजे. बघा, सराव हा तुम्हाला गणितचा वर्षभर तुम्हाला 5 ते 7 महिने हा गणितचा सराव करावा लागणार आहे, कारण गणितवरच मेरिट लागतं. आणि गणित हा विषय जर तुमचा पक्का असेल तर तुम्ही यश संपादन करू शकता. पण त्याला सांगितलं लक्ष मराठी या विषयाकडे दिलं पाहिजे, कारण अनेक विद्यार्थ्यांना गणितमध्ये सरावाने मार्क्स पडतात पण मराठीत मार्क्स जातात आणि अनेक विद्यार्थ्यांना त्याच विषयात कमी मार्क्स पडल्यामुळं आज ते घरी राहिलेले आहेत. तर अंदाजे किती प्रश्न सोडवले असतील? मी जवळजवळ 100-105च्या दरम्यान. 125 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या आपल्या वन टाइम, आणि शेवटच्या आठवड्यात आपल्या एक्स्ट्रा 25 म्हणजे सरासरी 150च्या रेंजनं, म्हणजे 100 ते 150 या दरम्यान आपल्या प्रश्नपत्रिका झाल्या होत्या. किती प्रश्नपत्रिका सोडवून घेताय याच्यावरती निकाल ठरत नाही. तुम्ही कोणत्या प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवून घेता आणि त्या प्रश्नपत्रिकेतल्या शंकांचं कसं निरसन करता याच्यावरती डिपेंड असतो, लक्षात घ्या. हे शिक्षकांसाठी सांगायचं आहे मला. तर या यशामध्ये कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं तुला? आई वडिलांचं, तुमचं, शेजारच्या सरांचं, मला मार्गदर्शन करणाऱ्या अनेक लोकांचं, माझ्या वडिलांच्या मित्राचं, माझ्या वडिलांच्या भावाचं, आजी आजोबांचं. बघा, या यशामध्ये कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती, मार्गदर्शन करणारा सर्व शिक्षक, आजूबाजूचे असणारे सर्व मित्रमंडळी ही कळत नकळत तुम्हाला चांगलं काही ते सांगून जात असतात आणि त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला ते यश मिळत असतं. हा फक्त माझा किंवा त्याचा असा हा निकाल नाही, हे यश हे सर्वांचं आहे. आपल्या अकॅडमीचं आहे, कुटुंबीयांचं आहे, मार्गदर्शन करणाऱ्या शाळेतल्या शिक्षकांचं आहे, ज्यांनी आजपर्यंत 4थीपर्यंत त्याला घडवलं त्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांचंही यश आहे. कारण जेव्हा विद्यार्थी भविष्यात जेव्हा मोठा अधिकारी होतो तेव्हा तो कोणत्या शाळेत शिकलेला आहे त्या शिक्षकांचाही तेवढा बहुमान असतो. त्यामुळे याला मार्गदर्शन करणारा आजपर्यंत घडवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचं, प्रत्येक व्यक्तीचं यामध्ये यश आहे असं तो म्हणतोय. बरोबर आहे, नक्कीच असायला पाहिजे. कारण
घार उडती आकाशी लक्ष तिचे पिलापाशी. म्हणजे आपण कितीही मोठी उत्तुंग भरारी घेतली तरी आपलं लक्ष मात्र जमिनीवर लोकांच्याकडे आपल्या पाठीमागं असलं पाहिजे. तर ह्या वर्षभरात तुला मेहनत घेत असताना वडिलांची भूमिका काय होती? वडिलांची भूमिका, त्यांनी कष्ट केले मला शिकवण्यासाठी. कष्ट करून पैसे घातले अकॅडमीसाठी. नंतर काय पाहिजे ते साहित्य खरेदी करून दिलं. नंतर तसंच कधी अविश्वास दाखवला नाही, विश्वास दाखवला सतत. बघा, मला सांगायचं आहे की वडिलांचा पूर्णपणे आपल्या पोरावरती विश्वास होता. तू काही कर, मी तुझ्यासाठी काही कमी पडू देत नाही, हे वडिलांचं वाक्य होतं. आणि त्या वाक्यासाठी वर्षभर सुजन धडपडत होता, मेहनत घेत होता. आणि वडिलांनी कष्ट घेऊन 8 तासाची ड्युटी असेल तर 10 तास केली, 10 तासाची 12 तास केली, दिवस रात्र कष्ट केलं. आणि जे काय माझे अकॅडमीची जी काही नाममात्र फी होती ती भरण्यासाठी जो लागणारे पैसे आहेत त्यांनी डबल ओव्हरटाईम करून त्यांनी माझी फीज भागवली. इतरांच्याकडून लोकांच्याकडून पैसे गोळा करून त्याला शिक्षणासाठी पैसे त्यांनी खर्च केले. म्हणून ह्याचं इथून पुढचं असणारं शिक्षण सरकारकडून मोफत होणार आहे. बघा, वडिलांना तू काय म्हणतोस नेहमी? पप्पा. पप्पा म्हणतोस. पण तू मागल्या वेळेस आपण मला तेव्हा एक शब्द वापरला होता, काय? तुझे वडील ते ऑपरेटर आहेत. ऑपरेटर आहेत. म्हणजे मला त्यावेळी पण विचारलं नाही मी, ऑपरेटर म्हणजे नक्की काय? ऑपरेटर म्हणजे चालवणारे, म्हणजे घडवणारे. बघा, सुंदर वडिलांच्यासाठी त्यांनी एकच शब्द वापरला आहे की ते वडील आहेत ते माझे ऑपरेटर आहेत. म्हणजे वडील त्याला चांगल्या गोष्टीनं त्याला वाढवतायत, त्याला चालवतायत. गाडी किती जरी चांगली असली तर त्याला चालवणारा तितका ताकदीचा ड्रायव्हर असावा लागतो, तरच ती गाडी रस्त्याला चांगली दिसते. आता गाडी थटली, अपघात झाला की चांगली गाडी सुद्धा काय होते, कचऱ्या भावात विकली जाते. तर सुजनकडे ती गुणवत्ता होती, पण त्याला चालवणारा चांगला चालक पाहिजे होता. ते तिचे वडील आहेत. आम्ही फक्त थोडस निमित्त आहे. खरं पहिल्यापासून त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे वडील आहेत. पहिला गुरु हा त्याचे, आपण म्हणतो पहिला गुरु आपल्या आई असते, पण पहिला गुरु सुजनचे कोण आहेत? वडील आहेत. वडील आहेत. बरोबर आहे. आनंद वाटला मला. तर मला म्हणायचं आहे, अकॅडमीची ही जी यशामध्ये साथ लाभली तुला, तिचं महत्व काय अकॅडमीचं? अकॅडमीचं महत्व, प्रत्येक शिक्षक हे स्वतःच्या आहे ना, काय म्हणतात त्याला, पूर्ण झोकून देऊन शिकवतात. आणि जेवण पण खूप चांगलं असतं. वातावरण अतिशय चांगल्या वातावरणात ही अकॅडमी आहे. बरं, वर्षभर शिकताना तुला असं जाणवलं का किंवा मला भीती वाटते परीक्षेची किंवा मनात दडपण आलंय, असं काय जाणवलं? असं वाटलं की, पण नंतर जसं जसं सराव होत गेला तसं ती कमी झालं, भीती वाटायचं. बरोबर आहे. सुरुवातीला आला तेव्हा मनामध्ये दडपण होतं, भीती होती, माझं कसं होईल, मी सिलेक्शन होईल का नाही. कारण येताना प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं की माझं सिलेक्शन व्हावं. परीक्षेला बसणारे एका प्रत्येक जिल्ह्यामध्ये 8 ते 10 हजार मुलं बसतात आणि त्यातून फक्त सिलेक्टेड 80 विद्यार्थ्यांची निवड होते. त्यात सुजन एक आहे. मग इतकी मोठी स्पर्धा, भविष्यातील एमपीएससी यूपीएससी धर्तीवरची पहिल्या आयुष्यातली पहिली परीक्षा आहे नवोदयची. आणि त्या नवोदयकडं खूप बारकाव्यानं पाहिलं जातं. कारण जीवनाची पहिली आणि ती 8वीची असणारी परीक्षा सुजननं अशी लिहिल्या पार केलेलं आहे. सुरुवातीला दडपण होतं, मात्र नंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि त्याला यश मिळालं. परीक्षेच्या शेवट टप्प्यात आल्यानंतर अकॅडमीच्या वतीनं तुला काय देण्यात आलं, त्यामुळे हा निकाल भेटला आपला इतका उत्तुंग? तेव्हा सर पण जास्त वेळ शिकवत होते, मॅडम शिकवत होत्या, सर्व मुलं पण तेव्हा चांगला अभ्यास करतो शेवटला. नंतर जसं चुकायचं तसं शंकांचं निरसन पण व्हायचं शेवटला जास्त. आपल्या शेवटच्या महिन्यात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात जे आपण मेडिटेशन घेतलं त्याचा काय इफेक्ट झाला? जर पेपर सोडवताना कोणता आवाज न येणं किंवा दुसरीकडे लक्ष न जाणं, एकाग्रता वाढली. एकाग्रता वाढली, चुका कमी झाल्या, लक्ष एका ठिकाणी केंद्रित झालं. त्यामुळं मार्कामध्ये सातत्य राहिलं, हेच म्हणशील. बघा, ह्या परीक्षा आहे ना, नवोदयची परीक्षा खूप सोपे, लक्षात घ्या. पण या परीक्षेला चुकीला माफी नाही. चुकला की विषय संपलेला आहे तुमचा. मग या चुका होऊ नये म्हणून आम्ही पहिल्यापासूनच बऱ्यापैकी व्यायामावरती, योगासनावरती भर होताच, पण शेवट टप्प्यात आल्यानंतर खास करून मेडिटेशनवर आम्ही जास्त भर दिला. आणि त्या मेडिटेशनच्या इफेक्टमुळेच
हा जो सुंदर आपल्या अकॅडमीमध्ये गेल्या वर्षी मोजकी विद्यार्थी संख्या होती आणि त्यात आपल्या सातारा जिल्ह्यात 5 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे. 2 विद्यार्थी ऑनलाईन क्लासला होते, त्यांचे सिलेक्शन झाले, असे 7 विद्यार्थी लागलेत. आपला चॅनल छोटा आहे, आपला क्लास छोटा आहे, पण छोट्यामध्ये आपण मोठी मजल मारलेली आहे. तर बघा, अभ्यास कधीपासून सुरुवात करावी आणि किती वेळ दिवसातून अभ्यास केला पाहिजे सांगशील का? मी जून 2023 पासून केला, पण इथून पुढे जे करणार आहेत त्यांनी 3री-4थी पासूनच केला पाहिजे. बघा, 3री-4थी पासून अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मंथन परीक्षा, BDS परीक्षा, ज्या काय शाळाबाह्य स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेला बसलं पाहिजे, त्यांची तयारी केली पाहिजे आणि त्यातून त्यांचा बेस पक्का होणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही 5वी पासून किंवा 4थी पासून ऍडव्हान्स मध्ये तुम्ही नवोदयची तयारी करू शकता. तर आता सुजयनं सांगितलं, आपल्या अकॅडमीत तुला कमी कालावधी यश मिळालं, मग तुला वाटलं का मला 4थी पासून मी हवं होतं? तसं वाटलेलं पहिल्यांदा. नंतर जसं जसं अभ्यास होत गेला तसं पण थोडं ते कमी वाटलं. असं वाटत होतं की मी आता हाय तेच बरं आहे, कारण 4थी पासून जर असतो तर थोडे पप्पांना जास्तच कष्ट करायला लागलं असतं. बघा, पहिल्यांदा वाटलं, पण परिस्थिती त्याला सांगत होते की बाबा नाही, आपलं 1च वर्ष आहे, कमी कालावधीत मला प्रत्येक कुटुंबात, सामान्य कुटुंब, गरीब कुटुंबातील मुलं असतील तर त्यांनी म्हणू नका की मला परिस्थितीमुळे मला शिकता येत नाही, की पैसे नाहीत म्हणून मला शिकता येत नाही. तुम्ही घरी बसून सुद्धा अभ्यास करू शकता. सुजन माझ्याकडे आला, त्याच्या वडिलांनी ते कष्ट घेतलं, मेहनत घेतली, पैसा भरला. पण ज्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं की जे विद्यार्थी घरी आहेत आणि त्यांना नवोदयची तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा कमी खर्चात, नाममात्र फी मध्ये, थोडक्या फी मध्ये आपण ऑनलाईनच्या माध्यमातून हीच तयारी आपण करून घेत असतो. लक्षात घ्या, जरी कोणाला वाटत असेल की सर आमचा विद्यार्थी तुमच्या हाताखाली शिकावा, तुमच्या मार्गदर्शनाखाली त्याचं नवोदयचं सिलेक्शन व्हावं, तर आपल्या अकॅडमीला संपर्क साधा. मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईलवर संपर्क क्रमांकावर संपर्क साधा आणि ऑनलाईन क्लाससाठी जॉईन व्हा. तुम्हाला सुजन सारखं यश तुमच्या वाट्याला नक्कीच येईल. काय सांगशील, येईल ना? हो, येईल, नक्की येईल. सुजन सांगतोय म्हणजे येणारच आहे. तर सुरुवातीपासून जून पासून कंटिन्यू पूर्णपणे सातत्यपणे हे अभ्यास असलं पाहिजे. दिवसातील किती वेळ अभ्यास करावा? कमीत कमी 2 ते 3 तास. बघा, 2 ते 3 तास दिवसातले तुम्ही नवोदयसाठी दिले ना तर तुम्ही नवोदयधारक होणार आहे. पण ती सातत्य असलं पाहिजे, धरसोड नको आहे आणि पूर्ण फोकस त्या परीक्षेला असलं पाहिजे. ह्या परीक्षेला फोकस मन डायव्हर्ट होऊन चालत नाही. फोकस तुमच्या केंद्रित त्या लक्ष्यापर्यंत असलं पाहिजे, नवोदयच्या परीक्षेपर्यंत. जेव्हापासून शिकवणी चालू होते तिथपासून ते परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत, पेपरतून बाहेर येत नाही तोपर्यंत तुमचं पूर्णपणे, जसं अर्जुनाचं लक्ष त्याच्या पक्षाच्या डोळ्यावरती होतं तसं तुमचं लक्ष पूर्ण त्या पेपरमध्ये शेवटच्या प्रश्नापर्यंत असलं पाहिजे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, तुला फायनल परीक्षेमध्ये किती गुण मिळाले होते? मला 98.75. फायनल सराव परीक्षेला किती गुण मिळत होते? शेवटला 100. बघा, शेवट जवळजवळ एक 50-60 प्रश्न होते. किती, 25-30? 30 एक प्रश्न होते शेवटच्या आउट ऑफ मार्क्स मिळत होते. फायनलला गेल्यानंतर बघा, आउट ऑफ घेणारा विद्यार्थी, कंटिन्यू 100 मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा फायनलला गेल्यानंतर एक चूक त्याच्याकडे झालेली आहे आणि ती मराठी विषयामध्ये. त्या मराठीचं व्याकरण खास करून तुम्ही करावं, त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ आपण घेऊन येऊन. तर बघा, 98.75 मार्क्स मिळाले. ग्रामीण, आता ह्या ठिकाणी शहरी ग्रामीण मेरिट असतं, सगळ्यांना माहिती आहे. ग्रामीणचा विद्यार्थी आहे त्यामुळे सिलेक्शन झालं. शहरीचं असेल तर त्याला आउट ऑफ मार्क्स लागतात 100 पैकी 100, तर त्याची निवड होते. तर आता शेवटचे 2 प्रश्न आहेत की सेकंड लास्ट प्रश्न असा आहे माझा की तुला हे यश मिळालं, असंच यश आपल्या पुढील विद्यार्थ्यांना, अकॅडमीतील पुढील विद्यार्थ्यांना असतील की घरून तुला पाहतायत, आपल्या चॅनलला सबस्क्राईब असणार आहे त्या विद्यार्थ्यांना, जे आज व्हिडिओ पाहतायत त्या विद्यार्थ्यांना तू काय संदेश देतील की नवोदयसाठी काय केलं पाहिजे आणि कशी मेहनत घेतली पाहिजे? नवोदयचा अभ्यास मन लावून केला पाहिजे, गणिताचा सर्व केला पाहिजे. तसाच मराठीकडं लक्ष न देऊन चालत नाही, कारण मराठी हा विषय त्यात महत्वाचा पण असतो, त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागतं. आणि बुद्धिमत्तेत पण तसंच आहे. बुद्धिमत्ता एकाग्रता पाहिजे त्यात बुद्धिमत्तेत, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांचा समावेश असतो त्यात. बरोबर. आणि कमीत कमी तुम्ही जर दिवसात 2 ते 3 तास अभ्यास केला तरी तुम्ही लावून जाऊ शकता. बरोबर आहे. बघा, कंटिन्युटी पाहिजे. दिवसातून 2-3 तास नवोदयसाठी द्या
सराव करा, भीती बाळगू नका. नवोदय सर्वात सोपा आहे आणि हे यश तुम्हाला मिळू शकतं असं सुजन म्हणतोय. तर बघा, शेवटचा प्रश्न असा आहे, आपण सेलिब्रिटींचं, मोठमोठ्या लोकांचं मुलाखत घेत नाही. आपला हा विद्यार्थी आहे. माझी मुलाखत ही विद्यार्थ्यांसाठीच असते आणि हेच भविष्यातले माझे सेलिब्रिटी मोठे अधिकारी असणार आहेत. तर मी तुला शेवटचा प्रश्न, भविष्यात तू स्वतःला काय म्हणून पाहतोस? काय व्हावं असं वाटतंय तुला? मला IAS अधिकारी व्हायचं होते, म्हणजेच कलेक्टर, जिल्ह्याचा प्रमुख. जिल्ह्याचा प्रमुख व्हावं असं वाटतंय आणि नक्कीच ते गट्स, कारण परिस्थितीतून आलेला आहे तो. त्याला माहित आहे गरिबी काय, सामान्य जीवन जगणं माहित आहे, लोकांच्या असणाऱ्या ज्या कष्ट आहेत, त्यांच्याकडे असणारे जे प्रश्न आहेत, तो त्यातून त्याच परिस्थितीतून आलेला आहे. नक्कीच तो त्याच्या तळागाळातील असणाऱ्या अनेक लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी नक्कीच भरीव काम करेल आणि त्यानं पाहिलेलं स्वप्न आहे की ते स्वप्न ते नक्कीच पूर्ण करेल, हा माझा विश्वास आहे. शिक्षक म्हणून मी त्याला जेवढं पाहिलेलं आहे त्यापेक्षा त्यानं खूप जास्त दिलेलं आहे आणि त्यानं पाहिलेलं स्वप्न ईश्वर करो त्याला त्याचे पूर्ण करो आणि त्याच्या गावातला एक क्लास 1 ऑफिसर, जिल्हाधिकारी म्हणून त्याला ईश्वर त्याच्या झोळीत ते यश टाको. भविष्य अजून खूप लांब आहे, पण त्यानं पाहिलेलं स्वप्न, त्याकडे ताकद आहे, जिद्द आहे, चिकाट आहे आणि परिस्थितीची जाण आहे. वडिलांच्या मेहनतीच्या कष्टाची त्याला चीज करायची जशी नवोदयाला संधी मिळाली होती, तसंच त्याला इथून भविष्यात सुद्धा अशा वेगवेगळ्या संधी भेटणार आणि त्या संधीचं तो नक्की सोनं करणार आहे. आणि भविष्यातील मला असं वाटतंय येत्या 10-15 काय 20 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला भेटेल त्यावेळी त्याची मुलाखत आपल्या चॅनलवरती एक IAS ऑफिसर सुजन दोडमनी, जसं की आपण अनेक बाबा ऊसतोडी कामगाराचा विद्यार्थी मुलगा झाला, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख असं म्हणतात, तसा भविष्यात हमालाचा मुलगा झाला जिल्हाधिकारी असा टॅगलाईन पेपरमध्ये येईल आणि सत्तेचे चौकात चौकात, गावोगावी सत्कार सोहळे आम्ही आमच्या डोळ्याने पाहू, एवढंच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि आपल्या YG's विजन एज्युकेशन आणि अकॅडमीकडून त्याला भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला सुद्धा हे यश मिळायचं असेल तर आपल्या अकॅडमी संपर्क साधा. आजचा व्हिडिओ आणि सुजनची मुलाखत कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा आणि काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगून द्या, मला फोन करा. मी पूर्ण वेतूंसाठी अवेलेबल आहे. इथून पुढं तुमच्यासाठी आपली अकॅडमी, आपला क्लास आणि आपला YouTube चॅनेल सतर्क राहील. वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील. तोपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. तोपर्यंत बाय बाय, गुड बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराज, जय कबीर, जय शिवराय.